नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रसूतीच्या तिसऱ्या अवस्थेतील व्यवस्थापन किंवा थर्ड लेबर स्टेजमधलं मॅनेजमेंट आपण बघणार आहोत। काय मॅनेजमेंट करावं लागतं ॲज अ परिचारिका म्हणून। ते हे आहे ANM जे नर्सिंग स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि GNM थर्ड इयरवाल्यांसाठी सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्हाला माहिती पाहिजे किंवा विचारला जातो त्या प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेतील मॅनेजमेंट, दुसऱ्या अवस्थेतील मॅनेजमेंट, तिसऱ्या अवस्थेतील मॅनेजमेंट काय करायचं आहे ते विचारलं जातो। तर आपण ते बघणार आहोत। ह्याचंही पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेतील मॅनेजमेंट ते पण आपण बघू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर आपण काय मॅनेजमेंट करायला पाहिजे, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। ह्याच्यामध्ये एकही प्रश्न नेहमी पडतोच। तर आपण काय बघूया। तर काय होतं, प्रसूतीच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये बाळ बाहेर येतं। तिसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं, बाळ बाहेर आल्यानंतर जे होऊन जातं, दुसरी अवस्था संपून जाते, त्याच्यानंतर होते तिसरी अवस्था सुरू। तर बाळ बाहेर आल्यानंतर लगेच दुसरी अवस्था संपते आणि तिसऱ्या अवस्थेची सुरुवात होते। तर बाळ बाहेर आल्यापासून वार सुटेपर्यंत 5 ते 15 मिनिटाचा अवधी असतो। बाळ बाहेर आल्यानंतर काय होतं, वार सुटेपर्यंत म्हणजे प्लासेंटा जी आहे ती सुटेपर्यंत 5 ते 15 मिनिटांचा अवधी असतो। तेवढ्या अवधीमध्ये बाळाचे निरीक्षण करून बाळाला गुंडाळून सुरक्षित ठेवले पाहिजे। ग्लोव्ज काढून हात स्वच्छ धुवायचे आहेत। म्हणजे बाळ बाहेर आल्यानंतर 5 ते 15 मिनिटाचा अवधी असतो। तर त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला बाळाचं निरीक्षण करायचं आहे। डॉक्टर असतात आता, तर आपण सुद्धा बाळाचं निरीक्षण करायचं आहे। त्याला गुंडाळून सुरक्षित ठेवून त्याचे आपल्या हातातले ग्लोव्ज काढायचे आहेत, दुसरे ग्लोव्ज घालायचे आहेत। कारण त्याच्यानंतर मोठे लोशन स्वॉब्स घेऊन बाहेर ते गुंडाळून बाळाला बघून झाल्यानंतर काय करायचे, मोठे लोशन स्वॉब्स घ्यायचे आहेत, घेऊन बाह्य जननेंद्रियाची आणि विटपाची स्वच्छता करायची। पेरिनियम जे असतं त्याची स्वच्छता, बाह्य जननेंद्रिय म्हणजे बाह्य जननेंद्रियाची स्वच्छता करायची आहे। समज वल्वा रिजनची क्लिनिंग स्वच्छ करून घ्यायचं। ब्लड लागलेलं असतं तर ते क्लीन करून घ्यायचं आहे, कारण बेबी आऊट आल्यानंतर ब्लिडिंग वगैरे झालेलं असतं किंवा कधी पेशंट म्हणजे मोशन केलेलं असतं, कधी मोशन होतं पेशंटला, तर ते आपल्याला क्लीन करावं लागतं। तर पहिले बाह्य जननेंद्रियाची स्वच्छता करायची आहे। विटपाची म्हणजे पेरिनियमची स्वच्छता ही स्वच्छता करीत असताना जननमार्ग व विटप या ठिकाणी कुठे जखम झाली आहे का याचे निरीक्षण करायचं। एपिझोटोमी दिली जाते, पण ते सोडून म्हणजे दुसरी कुठे टियर गेलं आहे का किंवा जखम झाली आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे। त्याच्यानंतर कौशल्यपूर्ण रीतीने परिचारिकांनी प्रसूती केलेली असते तेव्हा अजिबात जखम होत नाही। एपिझोटोमी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एपिझोटोमी दिलेली असल्यास तिथे टाके काढण्यासाठी डॉक्टरना बोलवायचं। मग एपिझोटोमी आपण जेव्हा देतो म्हणजे आपल्याला बाळाचं पेरिनियम कट केलं जातं। एपिझोटोमी सिजर असते, त्याच्याने ती कौशल्यपूर्ण दिली जाते एपिझोटोमी। तर जर बेबी म्हणजे हे झालं असेल, आऊट झाल्यानंतर मग कधी टियर जाऊ शकतो, म्हणजे जखम होऊ शकते। कधी रेक्टमपर्यंत पण टियर जाऊ शकतो किंवा आजूबाजूला टियर जाऊ शकतो। तर ते गेले का आपल्याला चेक करायचं आहे आणि मग डॉक्टरांना बोलवायचं आहे। तिथे टाके घालण्यासाठी डॉक्टरांना बोलावं। हे सर्व करत असताना प्लॅसेंटा सुटल्याची लक्षणे दिसतात का, किंवा प्लॅसेंटा आता येणार आहे, आऊट होणार आहे, तर त्याची कुठली लक्षणे दिसतात का हे चेक करायचं आहे। स्वाभाविक प्रसूतीमध्ये तिसऱ्या अवस्थेत बाईला काळा देऊन श्रम झाल्याने थकवा येतो, परंतु तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसते। आता बेबी आऊट आले, ती बायका ऑलरेडी खूप थकलेल्या असतात। लेबर पेन्स म्हणजे भयंकर म्हणतात ना बायकांचा दुसरा जन्म, तसं असतं। तर खूप थकलेली असते, कॅपॅसिटी नसते, हातपाय थरथरत असतात आणि म्हणजे खूप थकवा पण आलेला असतो। तर मग काय होतं, तिच्या पण चेहऱ्यावर समाधान असतं, कारण बेबी आहे, बाळ आलं आहे। या अवस्थेमध्ये प्रसवोत्तर रक्तस्राव म्हणजे PPH आणि शॉक या 2 कॉम्प्लिकेशनची भीती असते। मी या अवस्थेमध्ये काय होतं, प्रसूती झाल्यानंतर जो रक्तस्राव होतो त्याची आणि शॉकमध्ये जाऊ शकते लेडीज, याची भीती असते। म्हणून परिचारिकाने या काळात काय करायचं, पेशंटची नाडी पल्स चेक करायची आहे, BP चेक करायचं, आपण लक्ष ठेवायला पाहिजे। त्याच्यानंतर नाडीचा वेग प्रसूतीनंतर थोडासा कमी असतो, कारण थकलेली असते, थकवा असतो, तर वेग कमी झालेला असतो। तो दर मिनिटाला 60 ते 70 नॉर्मल असतो, पण त्याच्यापेक्षा जर 90च्या वरती जर नाडीचा वेग झाला तर काय होतं, शॉकचं लक्षण आहे। त्याच्यानंतर रक्तस्रावाच्या प्रमाणाचं निरीक्षण करायचं आहे, म्हणजे रक्तदाब वगैरे बघायचं आहे। तर
लगेच रक्तदाब वगैरे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर रक्तस्रावाचं जे प्रमाण आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर रक्तस्रावाचे प्रमाण 150 ते 250 मिली इतकं असतं. तर रक्तस्रावामध्ये गर्भोदक म्हणजे ॲम्नियोटिक फ्लूइड असल्यामुळे ते जास्त झाल्यासारखं वाटतो. बाई शॉकमध्ये जाऊ नये आणि जात असलं ताबडतोब लक्षात यावे म्हणून TPR. टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन आणि ब्लड प्रेशर आपल्याला बघायचं आहे. त्वचेचा रंग बघायचा आहे. हातपाय गार लागतात का ते बघायचं आहे. दरदरून घाम येतो या गोष्टीचं निरीक्षण करायचं व त्याची पार्टोग्राफ जो असतो त्याच्यामध्ये नोंद करायची आहे. बाईच्या कमरेखालचा भाग जो असतो तो भाग स्वच्छ करायचा आहे. बाईच्या अंगावरील चादर खराब झाल्यास बदलायची आहे. खराब होते चादर अंगावरची किंवा तर ती आपल्याला बदलायची. अवस्थेत बाईचा मूत्राशय रिकामा म्हणजे ब्लॅडर रिकामा असावा. नसल्यास प्लॅसेंटा सुटण्यास म्हणजे ब्लॅडर जर फुल असेल तर प्लॅसेंटा जी आहे ती सुटण्यास वेळ लागतो. गर्भाशयाचे निरीक्षण करायचं आहे. स्वाभाविकता टेनिस बॉलसारखा कठीण गोलाकार असतो, त्याला वरच्यावर आकुंचन येत असतात. गर्भाशयात दुसरे मूल असल्यास, त्यात रक्त साठलेले असल्यास, मूत्राशय भरलेले असल्यास गर्भाशय मऊ व गुबगुबीत लागतो. म्हणजे स्वाभाविकता युट्रस कसा असतो, टेनिस बॉलसारखा टणक असतो, पण त्याच्यामध्ये दुसरं मूल असेल, खूप प्रमाणात रक्त साठलेलं असेल, ब्लॅडर फुल असेल तर युट्रस जो आहे तो कसा गर्भाशय मऊ व गुबगुबीत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लॅसेंटा सुटल्या म्हणजे लक्षणे दिसू लागतात तेव्हा परिचारिकेने डाव्या हातावर पोटावर गर्भाशयाला मसाज द्यायचा आणि गर्भाशयाच्या फंडसचा पिस्टनप्रमाणे उपयोग करावा. त्यावेळी बाईला पोट देऊन सैल म्हणजे सोडून तोंडाने श्वास घेऊन आरामशीर पडून राहायला सांगायचं. प्लॅसेंटा जेव्हा सुटायची लक्षण दिसतात तेव्हा काय करायचं, जो फंडस असतो गर्भपिशवीचा वरचा, वरून थोडंसं प्रेशर मसाज द्यायचा हलका हलका आणि त्याच्याने काय होतं, तिला लेडीजला जी असते बाळंतीण तिला श्वास घ्यायला सांगायचं आहे आणि तिला सावकाश पडून राहायला सांगायचं आणि पोटखोल श्वास घ्यायला सांगायचं आहे. त्याच्यानंतर उजव्या हाताच्या उंजलीत प्लॅसेंटा घ्यायचा. मग प्लॅसेंटा निघतो, तो उजव्या हाताच्या उंजलीत घ्यायचा आहे. तो पूर्णपणे बाहेर आल्यानंतर दोन्ही हातात घेऊन तो हळूच बाहेर काढायचा आहे. दोन्ही हातात हळूच प्लॅसेंटाचा कसा घ्यायचा हाताने, कसा असतो बरं तुम्हाला सांग, बळबळीत किंवा असा गुळगुळीत असा असतो, तर तो हळूच आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि या क्रियेमुळे प्लॅसेंटाच्या ओझ्याने जे सुटलेले मेम्ब्रेन्स असतात ते अखंडपणे बाहेर यायला मदत होते. प्लॅसेंटा व मेम्ब्रेनचं निरीक्षण करायचं आहे. यामध्ये प्रथम आतेकडील पृष्ठभागाचे निरीक्षण करायचं आहे. प्लॅसेंटाचा रंग, आकार, सर्व लोब्स, प्लॅसेंटाचा रंग कसा आहे, प्लॅसेंटाचा आकार, त्याचे लोब सगळे बाहेर आलेत का हे बघायचं आहे आपल्याला. गर्भाकडील पृष्ठभागावरील आवरणे संपूर्ण आहेत का, त्यावर काही अस्वाभाविक चट्टे किंवा घटक आहेत का हे बघायचं आहे. यानंतर पृष्ठभागाच्या मध्य नाळीने आत प्रवेश केलेला आहे का हे बघायचं आहे. हे सर्व पाहून झाल्यावरती काय करायचं, प्लॅसेंटाचं वजन करून त्याची नोंद करायची आहे. नाळीची लांबी मोजायची आहे, त्याची नोंद ठेवायची. आणि त्या गर्भाशयावर हलकासा दाब देऊन आतमध्ये काय म्हणजे रक्ताच्या गुठल्या असतील तर त्या काढायच्या आहेत. बाह्य जननेंद्रियाची स्वच्छता पेरिनियल वॉश देऊन करायची आहे. समजलं. त्याच्यानं बाईला स्वच्छ व कोरडे करायचं, आपल्याला क्लीन करायला. मावशी असते, आपण स्टाफ असू, सिस्टर असू, तर आपल्याला त्या लेडीजला कोरडं स्वच्छ करायचं आहे. चहा कॉफीसारखे उत्तेजक पदार्थ द्यायचा आहे आणि पायाची अडी घालून आरामशीर झोपून द्यावी. तिला उबदार पांघरून घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तिसऱ्या अवस्थेतील मॅनेजमेंट करायचं आहे. तिला चहा कॉफीसारखं दिलं म्हणजे तिला थकलेली असते ती लेबर पेन्स देऊन. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला तिची काळजी घ्यायची आहे, क्लीन करून स्वच्छ द्यायचं. तिच्यात तर कॅपॅसिटी नसते, ती उठून जाऊ शकत नाही. तर आपल्याला ब्लड लागलेलं सगळं किंवा मोशन पास केली असेल किंवा युरिन पास केली असेल, खूप घाण झालेली असते, तर ते आपल्याला स्वतःलाच क्लीन करून किंवा जर सहाय्य कोण असेल तर त्यांना सांगून आपल्याला जी पेशंटला रुग्ण म्हणजे बेडवर शिफ्ट करायचं ते नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता व्हिडिओ इथपर्यंतच होता, तिसऱ्या अवस्थेतलं मॅनेजमेंट. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.